खूप चांगला सपोर्ट कुणाल पाटील सरांचा या स्पर्धेकरता लाभलाय. मॅच कडे आपण वळूया. लीग मधील हा शेवटचा सामना. एका बाजूला टीम आहे दही घोडेवाले. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला SKJ टीमचे कॅप्टन सिद्धेशने आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय दही घोडेवाले या टीमला. वेदांत पाटील टेनिस विश्वातील एक अनमोल असा हिरा आहे आणि त्याच्याकडे स्ट्राइक. पहिलाच बॉल ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचा विचार होता. बॅटरने बघितला, सोडून दिला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला दिसून आले आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान आयोजकांनी या ठिकाणी केलाय. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला सुंदररित्या पीक केलंय, पाठवून दिलं स्कोर लेग पट्ट्या रिझन बाहेर. सीमा रशेवर मिळतील धावा 4. MPL चौकार. या मॅचला जिंकून पॉइंट टेबल मध्ये नाही तर आपलं प्रतिष्ठा सुद्धा फार महत्वाची आहे. या मॅचला जिंकण्याकरता भरपूर प्रयत्न असतील दही घोडेवाला या टीमचे. पुन्हा ओव्हरपिच बॉल गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही डावा मिळतील 4. मुर्दा प्रीमियर लीग चौकार. बेस्ट वर्सेस बेस्ट. संदीप माची आयकॉन खेळाडू आहेत. स्लो ऑफ ड्राईव्ह ऑन दी अप फोर्स केलंय सीमा रशेपार. 6 धावा षटकार. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा संधीचं सोनं करा. जेव्हा जेव्हा संधी मिळते एखादं गीत वाजवण्याची तेव्हा आमचं डीजे वैभव चांगले गीत वाजवत आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 15 धावा. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. फुल टॉस बॉल स्कोर ऑफ द विकेट. स्कोर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं सीमारच्या पार. मिळतील धावा 4. MPL चौकार. लयलूट धावांची लयलूट मैदानाच्या आतून वेदांत पाटील नावा खेळाडू करतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 19. खेळतोय 18 वर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. आता धोका होता वेदांतला. एक चांगला 100 ओव्हर 1 पाहायला मिळाला. खूप चांगलं क्रिकेट मुर्दा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा लीग मॅचेस मध्ये हे पहिल्यांदाच बघितलं की यंदा आमची वेळ आहे आयोजनाची, पुढच्या वर्षी तुमचं असेल. NCC च्या टीमने सुद्धा आयोजन केलं होतं. खतरनाक देवळा आली टीमने सुद्धा आयोजन केलं होतं. फुल टॉस करून चेंडूला फोर्स केले, पाठवून दिले लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. सीमा रशेपार दर्जेदार A1 क्वालिटीचा चौकार. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफळकावर 23 धावा. कुणी आदर्श घेत असं सचिन तेंडुलकर सरांचा, कुणी आदर्श घेत असं विराट कोहलीचा, कुणी ऊर्जा निर्माण करण्याकरता हार्दिक पांड्या या खेळाडूला आठवतोय. परंतु ग्रेट हा नेहमीच ग्रेट असतोय. सचिन तेंडुलकर एक असे महान खेळाडू, भारतरत्न ज्यांना किताब मिळाला 1994 साली अर्जुन पुरस्कार आणि तदनंतर 2024 साली मिळालेला लाईफ टाइम अचीव पुरस्कार
म्हणजेच आपण जर बघितलं तर सचिन तेंडुलकर हे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू. आता भीमरचा इशारा आलाय, खडे खडे पाठवला मिडविकेट पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतोय आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. फ्री हिट आहे. धावसंख्या 29. मुक्त संचार करण्याची संधी मिळते यावेळेला. आता बॅटर आहे मिस्टर सनी. धावसंख्या 30. धावसंख्या 30. स्कोर इज 30. कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतून सुद्धा सुरू आहे. वेदांत पाटील सुद्धा कॅल्क्युलेट करतायत की स्कोर किती झालाय. इथे हा डॉट बॉल चांगला बदल बघायला मिळाला यावेळेला. हरमान क्या लेके आहे फरमान. 22 वर खेळतायत वेदांत. विस्फोटक विदारक स्वरूपात आपला टीम करता. दही गोडे वाळे आजच्या दिवसात चमकतील की काय, कारण हा मॅच जिंकल्यानंतर प्रतिष्ठेच सुद्धा राखली जाईल. यावेळेला हा सुद्धा डॉट बॉल, म्हणजेच लगातार अरमानने 2 चेंडू जास्त लेग ब्रेक केलेत. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे अरमान. आत वळणारा चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धाव संख्या धाव फळकावर जर आपण बघितले तर ती आहे 30. हरमान चांगला अनुभव मिळत असतो मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर. लेदर क्रिकेटमध्ये येणाऱ्या आता 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी वसई चिमाजापा मैदानावर VVPL लेदर क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पाहायला विसरू नका, ज्याच्यामध्ये प्रत्येक टीम मध्ये 3 आयकॉन खेळाडू मुंबई रणजी संघामधून खेळणारे असतील. व्हाईट बॉलचा इशारा आणि आमचं भाग्य की सातत्याने आम्हाला त्या स्पर्धेमध्ये संधी मिळत असतं. सुरुवातीला बाळसुब्रमण्यम अय्यर सरांनी तो काळ गाजवला. आज मला वाटतं बाळ सरांचा वाढदिवस आहे. त्यांना मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. संपूर्ण महाराष्ट्रातील समालोचक घडवण्यामध्ये मोलाची भूमिका अदा करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅच कडे आम्ही वळतोय. सेफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. थ्रो करण्याआधी 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाबांची नोंद होतोय. धाव संख्या बिनबाद नाबाद 34. वेगवान सुरुवात आहे दही घोडेवाले या टीम करता, आणि मला वाटते कालच्या दिवसात घोडे टकलेले होते, आजच्या दिवसात जास्त वेग पकडलाय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हा डॉट बॉल. दबाव दडपण निर्माण करायचं असेल तर अशाच प्रकारचे डॉट चेंडू टाकावे लागतील. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील हरमानचा. धावसंख्या बिनबाद 34. थोडासा वेग भन्नाट होता. आत वळणारा चेंडू होता आणि त्या वेगावरच सवार होत चांगला ऑन ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. विकेट जाईल की नाही. सेफ आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दही घोडेवाले टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 36 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण वळणार आहोत सन्मानाकडे. स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी कक्षामध्ये कल्पेश पाटील जे समाजसेवक आहेत, ज्यांचा कटआउट्स आपण बघितला होता, आणि मी धर्मेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा कल्पेश पाटील साहेबांचा. असे अनमोल रत्न पाहिजेत, ज्या रत्नांमुळेच आपली ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये खेळाडू पाहिजेत, मान्यवर पाहिजेत, संघमालक पाहिजेत, प्रेक्षक पाहिजेत, आणि ह्यामुळेच अशा स्पर्धा आपण भरू शकतो आपल्या या नगरीमध्ये. बघू शकतात कल्पेश पाटील समाजसेवक साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय या अतिथी कक्षामध्ये. मनापासून धन्यवाद असेल कल्पेशजी, बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. त्याच्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टचे खजिनदार योगेश भोईर
यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. विजय पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. योगेश भोईर श्रीराम मंदिर ट्रस्टचे खजिनदार यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. बघू शकतात हे आमचे सत्कार मूर्ती आहेत. मॅच महत्वाचे आहेत परंतु आम्हाला सत्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर नितेशजी म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान. सनी पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करावा. नितेश म्हात्रे स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा योगदान लाभलंय. प्रत्येकाने चांगला हातभार लावलाय आणि त्यामुळेच प्रत्येकाचा उल्लेख करणं गरजेचं. आमच्या मुखातून कधी कधी कोणाचं नाव जर चुकून राहून गेलं तर नाराज होऊ नका, क्षमस्व. नंदकिशोर म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. उर्फ मने काका वळूया मॅच कडे. स्कोर इज 38. ओहो, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त तितकीच लांबी, मोसमाप अगदी योग्य होतं. मिळतील धावा 6. षटकार. धाव संख्या 44. 29 वर खेळतो वेदांत पाटील. ही इज प्लेइंग ऑन 29. नाही झुकणार, नाही वाकणार, चेंडूला फक्त आणि फक्त सीमारेषे बाहेर फेकणार. सिक्सर. गोरी गोरी पोरी नमी रावते काउरी, गोरी गोरी पोरी नमी रावते काउरी, पोरी लाईन दे. स्कोर मूव्स ऑन 50. 50 धावा. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर 50 धावा बनल्यात. याआधीच SKJ टीम क्वालिफाय झाले. गोपेश्वर भोईर सरांचा हा संघ क्वालिफाय झालाय. या मॅच मध्ये आता धावा किती होतील आणि पहिलं अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल काय? स्पर्धेमध्ये एकाही बॅटरने अजूनही आपलं व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केलं नव्हतं. 35 वर खेळतोय वेदांत पाटील. 9 बॉलचा सामना केलाय आणि 35 धावा त्याने बनवल्यात. धाव संख्या 50. 2.4 बॉलची समाप्ती. संदीप माची बिनधास्तपणे त्यांचा वावर असतो. कधी बघा त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजगी दिसत नाही. प्रत्येक खेळाडूला ते मोटिवेट करत असतात. जरी चुका झाल्या तरी ते सावरण्याचं काम संदीप माची करतायत. ओहो, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि वेदांत पाटील याच्या 100 धावा या स्पर्धेमधील पूर्ण होत आहेत. वेदांत पाटील करता जोरदार डाव होऊन जाऊ द्या. स्पर्धेमधील 100 धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. पहिला खेळाडू. 50 रन केले ना वेदांनी तर शागी भोईरकडून 500 शागी भोईर पारितोषिक लावत आहेत. वेदांत पाटील यांनी 50 धावा जर पूर्ण केले तर 500 रुपये असतील वेदांत पाटीलला. शागी भोईर सरांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. धाव संख्या 51. स्कोर इज 51. रेसचं मैदान नाही, बाईक थोड्याशा सावकाश चालवा. ओव्हर पिच बॉल कळून काढला जातो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 57 धावा बनलेत. 57. व्यक्तिगत 41 वर खेळतायत वेदांत पाटील हे खेळाडू. 11 चेंडूचा सामना केला. 11 चेंडूंमध्ये 41 धावा वेदांत पाटील यांच्या खात्यामध्ये आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. दोघांमध्ये भारी भक्कम अशी भागीदारी आहे, पार्टनरशिप. पहिल्या मॅचला 34 धावा, दुसऱ्या मॅचला 31 धावा आणि आता ह्या मॅचला 41 धावा. 41. लांबलचक भागीदारी. महाराजा एक्सप्रेस आहे जणू काही, कारण महाराजा एक्सप्रेस म्हटलं तर या महाराजा एक्सप्रेस सर्वसाधारण तिकीट जर आपण बघितलं तर 1,90,830 रुपये आणि सर्वात महागडं तिकीट
15,75,490 म्हणजे सध्या तरी हे दोन बॅटर महागडे आहेत. चांगली भागीदारी करतायत. यावेळेला मिळतील धावा 4. आलाय खणखणीत चौकार. MPL 4. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या 61. पुढे येऊन कायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. लेग ब्रेक चेंडू टाकलाय संदीप माचीने. संदीप माची याचा हा दुसरं षटक सुरू आहे आणि सांघिक चौथं षटक. पहिल्या षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्या होता संदीप माचीने. ऑफ ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. धावसंख्या 62. बिन बाद नाबाद जिंदाबाद 62. एका बाजूला सोनू 16 वर खेळतोय. सनी ही इज प्लेइंग ऑन 16. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर हिट स्ट्रोक सिक्सर. ही इज प्लेइंग ऑन 47. व्यक्तिगत 47 वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आता 68. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली 70. 1+1 या 2 धावा मिळतील. 12 मध्ये 47 धावा पूर्ण केल्यात वेदांत पाटीलने. धोकादायक खेळाडू आहे वेदांत. यावेळेला चांगला बॉल लेग स्टंप आणि मिडल स्टंप याच्या मधोमध जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चांगली ब्रेक गोलंदाजी होतोय. वापसी चांगली करावी लागेल. वेदांत पाटील 13 मध्ये 47 वर खेळतायत. अर्धशतकाकरता त्याला 3 धावा पाहिजेत आणि ते जर बनवलं तर यंदाच्या या 7व्या पर्वामधील ते पहिलं अर्धशतक असेल. याआधी अर्धशतक झाली असतील परंतु या पर्वामध्ये अर्धशतक ठोकणारा तो पहिला खेळाडू होऊ शकतोय. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी प्रस्थान करतोय. 2 धावांची नोंद होतोय. 2 धावा वेदांतच्या खात्यामध्ये गेल्यात. धावसंख्या 72. वेदांत 49 वर. अर्धशतक जर पूर्ण केलं तर शाकीब भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल वेदांतला अर्धशतक पूर्ण केल्यानंतर. परंतु या स्पर्धेमधील सर्वात मालामाल खेळाडू कोण झाला असेल तर मला वाटते करण ओम. एक बॉल एक षटक संपलंय. षटक संपलं. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू सिंगल. चौथा चेंडू षटकार. 5वा चेंडू वाईड. 6वा चेंडू डॉट आणि 7वा चेंडू 2 धाबा. म्हणजेच अशा रीतीने षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर बिनबाद नाबाद 72. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अर्धशतकाची वाट सर्वजण बघतायत परंतु या स्पर्धेमध्ये कोण आपला थाट सजवेल थाट बघूया आपण वाट. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. गोलंदाजी मार्गावर आलाय तो सिद्धार्थ. 72 वर एकही गडी बाद झाला नाही. शेवटचं षटक. बॅटर स्ट्रायकिंग कडे सनी. इन दी एअर चेंडू हवेत आहे. जेल होईल काय. जेल टिपलाय आणि सनीला परत जावं लागतं. पहिला गडी बाद झालाय दही गोडेवाले टीमचा. एक गडी बाद. धाव संख्या 72. 72 for 1.
72 धावा, एक गडी बाद आणि 49 वर खेळतोय बॅटर वेदांत पाटील. फक्त 49 धावा त्याच्या झालेल्या आहेत. अजून एक धाव पूर्ण केली तर अर्धशतक होऊ शकतं. नवीन बॅटर हितेश पाटील गेलेत. हितेश पाटील हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याने हितेशने आपलं खातं उघडलं. धाव संख्या झाली एक गडी बाद, 73 धाबा. 14 मध्ये 49 वर खेळतो वेदांत पाटील. 350 चा स्ट्राईक रेट, 5 षटकार 4 चौकार. अतिशय चांगली भागीदारी. पहिल्या विकेट करता 72 धावांची भागीदारी सनी याच्या सोबत केली आणि मला वाटतं या स्पर्धेतील ती उच्चांक भागीदारी. आता अर्धशतका करता एका धावेची गरज आहे. 49 धावांची भागीदारी SKJ टीमची होती. संदीप माची तिथे चांगलं बॅटिंग करत होता आणि SKJ संघाविरुद्ध ही 72 धावांची भारी भक्कम भागीदारी. संदीप आणि सिद्धार्थ, संदीप माची, सिद्धार्थ भोईर. सिद्धार्थ भोईर पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरले होते. 100 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू वेदांत पाटील. ही इज ऑन 49. चांगला फटका ऑन साईडला खेळून काढला जातं. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी 2 धाव पळून पूर्ण करतोय. अर्धशतक त्याचं पूर्ण झालंय. प्रश्न विचारला होता त्याला उत्तर दिलंय. 15 मध्ये 51 धाव बनवलं. म्हणूनच एक 1 शॉटचा इशारा आहे का? 1 शॉट तरी सुद्धा अर्धशतक पूर्ण होतं. बघा कसा नतमस्तक होतो या भूमातेला. ज्या विकेटमुळे मी आहे, ज्या विकेटने मला प्रसिद्धी दिली, ज्या बॅटवर मी जास्त प्रेम करतोय, कधी कधी राग आल्यानंतर कंट्रोल सुद्धा करतोय आणि त्या बॅटने मला आता 50 धावा दिल्यात. म्हणूनच कुठलाही खेळाडू जेव्हा मोरल डाऊन होतं, कधी कधी परफॉर्मन्स देत नाही, त्यावेळेस तुम्ही नाराज होऊ नका. या उलट त्या खेळाडूचं मनोबल वाढवा. त्याचे फॅन्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. काहीतरी बक्षीस कॅश प्राइज दिलं जातात. जसं आपण नेहमीच म्हणत असतोय A1 पवन, भावेश पवार तो आलाय, तो चमकलाय, परंतु आपल्या खेळाडूंचा मनोबल सुद्धा वाढवा जेणेकरून त्या खेळाडूंचा मोरल डाऊन होणार नाही. हे कॅश किती आहे हे बघा. त्यांचे फॅन्स, वेदांत पाटीलचे फॅन्स फोटो सेशन करतायत. मला वाटते आता कारवाई फॅन्सवर करावी लागेल. ते आपला जास्त वेळ घालवतात. धाव संख्या आता धाव फलकावर 74. थँक्यू सो मच. फॅन्सची गरज आहे आम्हाला, प्रेक्षकांची गरज आहे. प्रेक्षक म्हणजे आमच्या स्पर्धेचे रक्षक. ओहो ओहो मोठा फटका. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. एकच वादा, एकच वादा, एकच वादा. धाव संख्या 6 ने पुढे गेली आणि धावा 16 मध्ये 56 धावा. याआधी 15 चेंडूंमध्ये अर्धशतक आपलं पूर्ण केलं. त्याच्या कारकिर्दीमधलं कितवा असेल ते माहिती नाही, परंतु या 7व्या सीझन मधील पहिला अर्धशतक ठोकण्याचा मान मिळतोय वेदांत पाटील या खेळाडूला. आता या इनिंगचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक. SKJ चे संघ मला गोपेश्वर भोईर मला वाटतं शांत बसलं. 87 चा रेकॉर्ड आहे स्वराज्य 11 टीमचा दहीघोडे संघाविरुद्ध. आणि दहीघोडे टीम चेस करता करता राहिली होती. डाऊन द ग्राउंड चेंडू हवेत आहे. फोर्स केले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्यांनी झेल टिपलाय. परत जावं लागतं वेदांत पाटीलला. 17 बॉलचा सामना केला आणि 17 बॉल मध्ये 56 धावांची विस्फोटक खेळी आपल्या टीम करता पेश केली. 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं. कॉंग्रॅच्युलेशन वेदांत. पुन्हा एकदा तू सिद्ध केलं. जसं माईकवर बोलत असतो तसं मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तो करतोय. म्हणजेच माईकवर बोलण्याची धमक जशी दाखवते ना, तशी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुमची धमक दिसली पाहिजे, तुमची चमक दिसली पाहिजे. आणि वेदांत पाटीलने ती चमक दाखवली. पुढील शेड्यूल कसं असेल त्याचं माहिती आपण देणार आहोत. योगेश पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झाले. ओमकारने जर षटकार मारला तर 1000. या मॅच नंतर आपण पुन्हा माहिती जाणून घेऊया.
पुढचा शेड्यूल कसा असेल. 4.5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 80 धाबा. शेवटचा 1 बॉल आणि 1 षटकार जर या शेवटच्या बॉलवर बॅटरने ओमकारने ठोकला तर आदरणीय योगेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल खेळाडू ओमकारला. ऑन ड्राईव्ह केलाय, टायमिंग प्रॉपर झालंय, एकदा मिळाली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत सहजतेने पूर्ण. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दही घोडेवाले टीमचे घोडे चालले आणि त्यांची धावसंख्या 2 गडी बाद 82 झाली. 83 धावसंख्येचा चेस कसा काय केला जाईल SKJ या टीमद्वारे हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. सदानंद नगर मुर्दागाव प्रस्तुत MPL चषक 2026. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवलंय घरा. क्रिकेट कारकीर्द तुमची छोटी असो वा मोठी असो त्यामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आयुष्य सुद्धा लहान आहे. आयुष्य हे लहान आहे ते जगायचं असतं छान. आयुष्य लहान आहे ते जगायचं असतं छान. कारण झाडालाही माहीत नसतं कधी गळेल कुठलं पान, कधी गळेल कुठलं पान. आयुष्य, आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर पूर्ण स्वार्थ आहे. इथे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेट खेळत असताना 14वा अर्धशतक पूर्ण केलंय बॅटर वेदांत पाटीलने. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि यंदाच्या हंगामामधील दुसरं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन वेदांत. जशी दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल, दुसऱ्या इनिंग मध्ये काय डावपेच आखले जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र आदरणीय जयेश डुकले सरांना. ओव्हर टू यू जयेश सर. हॅलो, वेलकम बॅक. सगळ्यांचं करूया मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आपण नुकताच आवाज संदीप गावड सरांचा ऐकला, जे सातत्याने आपण बघू शकतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांची मधुरवाणी गोडवाणी आपल्याला ऐकायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ठाणे, पालघर आपण पाहिलं, मुंबई, त्यानंतर मग अनेक विभागामध्ये जाऊन अनेक मोठमोठ्या स्पर्धांच्या जो आपण पाहिलं तर मग आवाज त्याने पोहोचवला गेला आहे. असे दिग्गज समालोचक संदीपजी गावड सर कालच्या दिवसापासून आणि खास करून जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग त्यांची स्पर्धा आणि मला ऑपॉर्च्युनिटी त्याने एक प्राप्त करून दिली गेली आहे. आणि खास करून या विभागामध्ये दुसऱ्यांदा आहे, कारण की पहिली स्पर्धा या विभागामध्ये केली होती राईच्या मैदानावर आणि त्यानंतर या मैदानावर आपण पाहू शकतो तर मग दुसरी स्पर्धा या विभागामध्ये जास्त जास्त मात्र करण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन संदीप गावड सरांचे, त्याचप्रमाणे संपूर्ण सदानंद नगर टीमचा आणि ज्याप्रमाणे ज्यांची ही स्पर्धा राहिली आहे.
कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि सातत्याने आपण पाहू शकतोय तर मग ह्या स्पर्धेला अगदी टॉप क्वालिटी बनवण्यामध्ये आपण पाहू शकतोय आयोजकांचं योगदान, त्यानंतर क्रिकेटपटूंचं योगदान, संघ मालकांचं योगदान आणि स्पॉन्सर्सचं योगदान, सगळ्यांचं योगदान आपण बघितलं तर छान आहे. मैदानाच्या मध्ये आता आपण जर बघितलं तर मित्रांनो मॅच आपण पाहू शकतो तर 83 धावा चेस करायचे आहेत बिग टोटल. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर असाच काही मॅच झाला होता, परंतु त्या बिग टोटलमध्ये आपण पाहिलं तर मग चेसिंग करता करता राहिला होता तो संघ दही गोडेवाला होता. परंतु आता त्या संघाने आणि काय कौतुकास्पद कामगिरी आपण पाहू शकतो वेदांत पाटीलची पाहायला मिळाली आहे. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की कालचा दिवस हा थोडासा आपण बघितला तर मग वेदांचा नव्हता, परंतु आजचा दिवस हा त्याचा होता आणि त्याचा राहिलाय त्याने दर्शवला गेलाय. पण तो आपण पाहू शकतो खेळाडू नक्कीच कोणताही खराब नसतो, त्याचा वेग खराब असतो आणि त्या वेळेवर मात केली आहे वेदांतने आणि कमबॅक हे मात्र मोठं केलं गेलंय. परागजी मयेकर आपण कुठे असतील तर मग आमचे स्कोरर तुषारजी पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा आहे, तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. सरळ जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. दोन ऑफिशियल आपण पाहिलं ओपनिंगचे प्लेयर्स डाऊन दी ग्राउंड मात्र आपण पाहिलं तर सध्या तरी दोन ओपनर्स खेळाडू संदीप आणि सिद्धार्थ. बॉलिंग मार्कवर वेदांत. पहिला बॉल पाहतोय आपण इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला जातोय. बॉल आपण पाहिला तर लॉंगांच्या दिशेने फिल्डर बलवंत माची मात्र आपण पाहिलं तर तिथे पोहोचलाय, बॉलला फीड केला गेलाय. धावा मात्र आपण पाहिलं तर मग पहिल्या चेंडूवर केला जातात अर्जित आणि आपण पाहिलं तर मग स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 2 या आकड्याने आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. इट्स अ 2 रन्स. सिद्धार्थ या खेळाडूचा देखील आपण जर खेळ पाहिला तर मग 50 धावा त्याच्या देखील पूर्ण होताना पाहायला मिळतात या MPL सीझन 7 मध्ये. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग एकमेव खेळाडू 100+ धावा मात्र पूर्ण करताना पाहायला मिळाला वेदांत. हिम्मतजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते हिम्मतजी भोईर साहेबांचं देखील आम्ही करतोय मनापासून सुस्वागतम. वेदांत बॉलिंग मार्कवर थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण बघितलं तर पंचांनी पाहिलं, हेरलं आणि सांगितलं. आपले 2 हात मात्र आमच्यापर्यंत इशाऱ्याने पोहोचवले गेलेत. इट्स अ वाईट पाहतोय आपण रन्स एक्स्ट्रा मिळेल. बघा हे टोटल 83 म्हणजे आपण पाहू शकतो की असं नाही की चेस होऊ शकत नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल. यामुळे आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड शॉट पाहतोय आपण बॉलला उडवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे झालेला मोठा वाला वर आणि मिळेल हा चौकार. आपण पाहतोय हिम्मतजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वागत करतोय आम्ही. सध्या तरी आपण पाहिलं तर मग चौकार आलाय, चौकार आलाय आणि चौकार सिद्धार्थच्या बॅट मधून आलाय. सिद्धार्थने कालच्या दिवसामध्ये भरपूर इम्प्रेस केला. कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर मग खेळ चांगला दर्शवला गेलाय. आपटून टाकलेला बॉल शॉर्ट ऑन पुल आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर केलाय गोल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये खेचलेला फटका मिळेल हा चौकार. 4 2 मोठे वार होत आहेत. वेदांतवर आक्रमण केलं गेलंय आणि सिद्धार्थ आपण पाहिलं तर हा खेळाडू आहे. कॅपॅसिटी आहे खेळाडूची, दमखम आहे, क्षमता आहे आणि आपण बघितलं तर मग या चेस मध्ये चेस मास्टर बनू शकते सिद्धार्थ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईनला मात्र आपण बघितलं ओळखलं होतं वेदांची लाईन कुठे आहे. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचून मात्र शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये गुड कनेक्शन नव्हतं. रन्स आपण पाहिली तर मग एक जोडली जाते. संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते. इट्स 12 रन्स 12. पार्टनरशिप आपण पाहू शकतो पहिल्या विकेटसाठी होताना पाहायला मिळते. बघा या चेसिंगला जर तुम्हाला सक्सेस करायचं असेल तर मग तुम्हाला जवळ ज्या सुरुवातीला अटॅकिंग वाला क्रिकेट आणि खास करून पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न. अनिश यादव माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज आम्हाला जॉईंट व्हा. ॲज अ ऑफिशियल स्कोररची आम्हाला नितांत गरज आहे, कारण की आमचे मुख्य स्कोरर त्यांना देखील थोडासा ब्रेकची गरज आहे. त्यामुळेच आपण ॲज अ स्कोररच्या भूमिकेत जॉईंट व्हा. अनिश यादव समोर टाकलेला बॉल होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. पाहू शकतोय आपण फिल्डर आहे डीप मध्ये, बॉलला स्टॉप केलंय परंतु तोपर्यंत पाहतोय आपण थोडस आपण पाहिलं विकनेस पाहायला मिळालाय आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे.
2ने टीमची टोटल वाढलेली पाहायला मिळाली. इट्स आपण पहिला 14 रन 14 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र आपण पहिला पूर्ण झालाय आणि एक चांगली सुरुवात एक चौदा धावा 14 रन स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतोय. सध्या चर्चा करायची झाली तर मग 14 धावा मिळालेल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 14 आहेत ना 14 आहेत ना काय बोलणं करे तुम्ही बरोबर आहे स्कोर काय या 10वीच्या पेपर सध्या तरी आपण बघितलं बघा आज अजिंक्य मात्रे जॉईन झाले त्याचा स्कोरर म्हणून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉलची हाताळी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. सहज सोपा झेल सोपवला जातोय बॅटरच्या माध्यमातून. सिद्धार्थ आपण पाहिला फुलटॉस बॉलची मात्र मेजवानी होती स्वीकारता आलं नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. पहिला मोठा धक्का SKJ11 टीमला. सिद्धार्थ बुलाती है बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा नक्कीच बुलाते लेकिन जाने का नाही. इतर कोणी बोलवेल तर जाऊ नका कारण की क्रिकेट बोलवेल तर नक्की जा कारण की एका बाजूने जर गेलो तर बरबादी आणि दुसऱ्या बाजूने क्रिकेटच्या बाजूने गेलं तर आबादी आहे. कारण की क्रिकेटचे दिवस आपण बघितलं तर मग सोन्याचे आलेत आणि टेनिस क्रिकेटला आपण बघितलं तर ग्लॅमर आलाय. विकेट मात्र आपण पाहिले तर मग जिथे गमावली गेली आहे. अरमान नवीन खेळाडू हो क्या बात आहे. थोडंसं आपण पाहू शकतोय सूर्या स्टाईल मध्ये खेळायला फटका पाहायला मिळाला. आपली स्टाईल आपली अदा आपली नक्कीच आपण पाहिले तर कला जी दर्शवली गेली आहे. लेदर क्रिकेट देखील आपण बघितलं तर ज्याप्रमाणे अरमान हा खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला आणि त्या लेदर क्रिकेटचा फायदा देखील आपण पाहिला तर मग इथे मिळालेला पाहायला मिळतोय या खेळाडूला. अरमान साठी फुलटॉस बॉल मात्र हॅमर केलाय. बॉल काढू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहतोय आपण मोठा फटका षटकार साधावा. अरमानचा जोर आणि येथील मागे मोर पाहिला आपण तर दर्शवला गेला सिक्सर. सिक्सरने संघाची टोटल वाढली आहे. टोटल मात्र पोहोचली गेली आहे 22च्या घरामध्ये. वाटचाल आपण पाहिलं तर मोठी होताना पाहायला मिळते बघा. एक विकेट जो मिळाला प्रणयला पहिल्या बॉलवर परंतु त्यानंतर अरमानचा हा फरमान पाहायला मिळालाय आणि एक दुहेरी त्यात नंतर आपण मला एक सिक्सर पाहू शकतोय. संजयजी भोईर साहेब देखील आपण बघितलं तर मग रजा घेताना पाहायला मिळतात. थँक्यू सो व्हेरी मच साहेब. अनमोल वेळ आज आपण दिलाय. हिम्मतजी भोईर साहेबांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान आपण करणार आहोत. ऋतिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते हिम्मतजी भोईर साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान या मंचावर देखील आपण करणार आहोत. सध्या तरी आपण बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हिम्मतजी भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान इथे देखील करणार आहोत. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो ज्याप्रमाणे खेळ जो रंगलेला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहिलं तर मग सेट केलं आहे 83 धावांचं आणि आता तरी आपण बघितलं तर मग 22 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो इथून टार्गेटचा जवळ आपण बघितलं ना तर मग 61 धावांची गरज असेल. 61 रन्स 21 बॉल मध्ये 61 धावा. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अरमान या खेळाडूला आपण पाहू शकतो एक सिक्सर त्याने नुकताच लगावलाय. प्रणय पाहतोय आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टमची बाहेरची लेन पाहतोय आपण
बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर मग कट केलं होतं या बॉलला. 2 धावा मात्र या फटक्यावर जरूर मिळतील. चांगल्या टच मध्ये दिसत आहेत. 24 धाव फलक आपण पाहिलं तर मग इथे पुढे जाताना पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय तर इथे आपण पाहू शकतोय 59 धावा अजून देखील हव्या असतील. आणि जिथून आपण पाहिलं ना तर मग 20 चेंडू इथे काय आहे तर मग मोठे फटके आणि मोठे फटके मात्र जे खेळावे जास्त लागतील. क्या बात आहे, चांगला फटका. छोटा पॅकेट आहे परंतु धमाका आहे मोठा मोठा मोठा. नाही पडणार धावांचा तोटा. षटकार. सुखली सोन्याची रे सुखली सोन्याची अशी बाळाला गंगाची थँक्यू सो व्हेरी मच. चला मॅच बॉल आलेला आहे. अरमान 16 धावसंख्येवर खेळतोय. 2 सिक्सर त्याच्या बाट मधून आपण पाहिलेत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जलद ही संधी दिली आहे. ऑपॉर्च्युनिटी संधीचं सोनं केलंय. थोडंसं आपण बघितलं तर वेट केलं होतं. वाट पाहिली होती चेंडूची आणि लेट करायचं होतं परंतु आपण पाहिलं तर एज मागे बॉल प्रस्थान करतोय. 1 रन्स तिथे मिळेल. धावफलक 32 घरामध्ये हे पोचलेलं पाहायला मिळालंय. अगदी आपण बघितलं तर मग 2 ओव्हर्स हा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतो. वेदांत यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणय यांच्या धावा आल्यात आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग चांगली वाटचाल ही होताना पाहायला मिळते. आता आपण बघितलं तर जवळजवळ मग येणारे जे षटकं असतील ते म्हणजे 3 म्हणजे 18 चेंडू आणि धावेची गरज असेल 52. मॅच जिंकण्यासाठी 18-52 आपण बघितलं तर हे समीकरण आहे. समीकरण सोपं केलं जाईल की मग कठीण होईल काय पाहूया. मॅचच्या दिशेने जाऊया. डेफिनेटली आपण पाहू शकतो तर या मॅचला आपण पाहिलं तर मग आपल्या बाजूने SK जे 11 टीमला जर आपण पाहिलं तर मग वळवायचं असेल तर एका मोठ्या ओव्हरच्या शोधात मात्र निघावं लागेल. आणि संदीप पाहतोय आपण, हरमान पाहतोय आपण आणि या दोन्ही बॅटर्स आणि खास करून आता संदीप मॅची आपण पाहिलं तर मग या टीमचे गेम चेंजर प्लेयर आहेत. खाली राहणारा बॉल पाहतोय आपण मंचावर आपण बघितला तर मग आदर सत्कार देखील करणार आहोत. 1 रन्स या बॉलवर जरूर मिळते. वेदांत पाटील आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे याची बॅटिंग पाहिली त्यांची आपण दमदार आणि दर्जेदार आणि जी आपण पाहिले तर मग धाकड खेळी ज्याने केली आहे आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर मग जे अर्धशतक आणखीन एक इतिहास या मैदानामध्ये MPL मध्ये लिहिला. तसाच काही इतिहासाची गरज आहे SK च्या टीमला देखील आणि तसा काही इतिहास मात्र इथे लिहिला जाईल का. धावा मिळतील या फटक्यावर आपण पाहिलं तर 2 आणि या 2 धावाने संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळत आहे. इट्स 35 रन्स 35 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेंबे थेंबे तळसाचे बुनबुनसे सागर भरत आहे परंतु या वेळेला थेंबे थेंबाने नक्कीच काम चालणार नाहीये तर महासागर भरायचं आहे. ओव्हर पिच बॉल बॉलला मात्र आपण पाहिलंय बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. पाहतो या वेळेला उडवून दिलंय समोर अगदी मंचाच्या दिशेने 7 धावांच्या सहाय्याने धाव फलक वाढलाय. 41 धावा. संदीप पाहतोय आपण आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उछाल 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ची आपण पाहिली तर मग ही चेतावणी देखील वेदांतला दिली. स्थिती आपण पाहिलं तर नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत या मॅच मध्ये आम्ही लढाई करणार आहोत. या मॅच मध्ये आमचे प्रयत्न चालू असतील. ही मॅच आम्ही नाही सोडणार आहोत हे नक्कीच दर्शवत असताना हे बघा पार्टनरशिप चांगली होताना पाहायला मिळते. धावा इथे देखील मिळत आहेत. 2 धावा संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळतं. इट्स 44-44 पार्टनरशिप 30 धावांची झालंय. आता जवळजवळ आपण पाहू शकतो तर मग जे टार्गेट डोळ्याच्या समोर आपण पाहिलं तर मग 83 आहे आणि इथून जवळजवळ आपण पाहू शकतो तर मग रिक्वायर रन रेट वाढलाय. करंट रन रेट पाहू शकतोय 14 मध्ये 39 धावांची गरज. अकुटब्याची लेंथ होती. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मात्र झाला नाही. पॉवर जनरेट झाली नाही. बॉलची फेकी स्ट्राइक यांच्या दिशेने
धावा पुन्हा मिळाल्या 2 धावा. पाहू शकतो आपण या क्षणाला सिंगल आणि डबल हे क्रिकेटचं बेसिक आहे, लाईफ लाईन आहे, जोडली जाते. म्हणून तर म्हटलं जातं ना की कडी से कडी जोडतो तो जंजीर बन जाती है और मेहनत में मेहनत करो तो तकदीर बन जाती है. तकदीर बनवायची आहे संघाची आणि नक्कीच आपण बघितलं तर मग तकदीर कशी बनवली जाते पाहूया. धावा 2 मिळाल्यात. 2 आपण पाहिलं तर मग धावा इथे देखील वेदांतचा स्पेल पाहतोय पण वेदांत आतापर्यंत विकेटलेस राहिलेत या मॅच मध्ये. अको डब्याची लेंथ पुन्हा एकदा पाहतोय आपण, शॉर्ट ऑन पुल केला जातोय, फटका मात्र खेळला जातोय. संदीप मांचे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो एक धाव कन्वर्ट केली जाते. एका धावाने संघाचं टोटल वाढलंय 47च्या घरामध्ये. याचाच अर्थ आपण बघितलं तर जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 12 चेंडू आणि 36 धावा. 12-36 समीकरण असेल, सरासरी 18ची आहे, परंतु आपण पाहू शकतोय ही सरासरी गाठली जाईल की रोखली जाईल. धाव्या मात्र आपण पाहिला पूर्ण करण्याचा प्रयत्न एसकेची टीमचा आहे, परंतु रोखण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर मग दुसऱ्या बाजूने दही घोडेवाला संघाचा देखील आहे. प्रयत्न कोणाचा सक्सेस होते पाहूया. जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात मॅचच्या मध्ये एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय ती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती धन्यवाद डीजे. 12 चेंडू 36 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर हितेश अनुभवी एक्सपिरियन्स बॉलर आहे. एक्सपिरियन्स काय आहे तो मात्र पणाला लावावा लागेल. इथे पाहिलं तर आपण पहिला बॉल वाईटच्या स्वरूपात हाताळला जातोय, म्हणजेच काय तर 36 पैकी 1 कमी होईल. आता 35 12-35 पुढील बॉल लेग वरचा बॉल होता, बॉलला खेळला गेलाय. बॉल पाहतोय आपण तर डी झोन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र मिळतील. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो तर हा बॉलला आपण पाहिलं तर मग खेळायचं होता संदीप यांच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंचा जर आपण खेळ पाहिला ना तर मग चांगल्या प्रकारे आपण हरमड यांना पाहिलं तर मग 5 मध्ये 17 आणि दुसऱ्या बाजूने संदीप यांना 9 मध्ये 19 मध्ये खेळताना पाहतोय आपण. पार्टनरशिप सुंदर झाली आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका शोधला जातोय का? मोठ्या फटक्याचा शोध मात्र होता, परंतु यावेळेला तो शोध पूर्ण होणार नाहीये. फटका जरूर चांगला होता, परंतु निवड होती क्षेत्ररक्षकाची. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का एसकेच्या टीमला मैदानाच्या मध्ये धावफलकावर 50. खूप धन्यवाद डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. नंबर 4 वर आशिष. बघा 50 झाल्यात, याचाच अर्थ जिंकण्यासाठी 33 हवेत आणि बॉल जर आपण पाहिले तर मग या ओव्हरचे 2 झालेत, म्हणजेच काय तर 10 मध्ये 33 हे समीकरण आहे. आशिष आलेत. पाहूया आता आपण आशिषच्या माध्यमातून कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा जमाना तो बस जीत और जुनून देखता है. जीत आणि जुनून आहे आहे इथे. जीत आणि जुनूनचा मात्र आपण पाहिला कमाल. टायमिंग बेमिसाल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा NPL चा दर्जेदार षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आमच्या लगेच पाहुणे रजा घेताना पाहायला मिळत आहेत. कल्पेशजी पाटील आणि योगेशजी भोईर साहेब, थँक्यू सो व्हेरी मच. वाईट प्लस आपण बघितलं तर मग 22च्या स्वरूपात धावा मिळतील. आमच्या पाहुण्यांनी नक्कीच जी रजा घेतली आहे आणि खरोखर ज्याप्रमाणे प्रत्येक पाहुण्याचा आभार हे व्यक्त करावे लागतील. सध्या तरी आपण पाहू शकतोय तरी ते धावा मिळाला. धावफलक पोहोचले गेले आपण पाहू शकतोय 58 च्या घरामध्ये, म्हणजे जिंकण्यासाठी आपण नजर टाकली ना तर धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग धाव फलकावर आणखीन मात्र आपण पाहिलं तर धावा वाढताना पाहायला मिळतात. पाहू शकतोय आपण 60 धावा झाल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की 23 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. ही मॅच आपण पाहिलं तर त्या स्थितीमध्ये
आपण पाहिलं तर मैदाना पाहायला मिळते. बघा अजून देखील जे 2 खेळाडू आणि खास करून आता हरमन या खेळाडूवर नजर आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण की लेदर क्रिकेटपट्टू लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, फायदा झालाय त्यांना आणि तो दर्शक आहे. वेट करून बॉलला उडवले, बॉल हवेत आहे, पाहावं लागेल. फिल्डरच्या हातामध्ये बॉल, फटक्यामध्ये आपण पाहिलं तर मग तितका पण पाहिलं तर मग एलिव्हेशन नव्हतं. तेच कारण हरमनचा फटका मात्र फसतोय. विकेट मिळेल, सफलता जाते खात्यामध्ये हितेश यांच्या आणि हरमनला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आउट. खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर यश पाटील येताना पाहायला मिळाले. धावफलकावर 60 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 23 धाव्यांची गरज आणि बॉल आपण पाहिले तर मग शेष आहेत 8-23. आपण पाहू शकतो या मॅच मध्ये ज्यापर्यंत म्हटलं जाते ना की ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनातला विचार मुळीच बदलू नका. पावली येथील कठीण प्रसंग मात्र क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉल पर्यंत हार मात्र मुळीच मारू नका. नक्कीच क्रिकेट हा खेळ असाच आहे कारण की न हारता न थकता नक्कीच तुमचे प्रयत्न आहेत ना ते 100% असायला हवेत आणि प्रयत्नाची पराकाष्ठा ही केली जाते. पाहूया अकुटब्याची लेंथ होती, पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हितेश पाटील आपण पाहतोय आपला अनुभव आहे ना तो पणाला लावलाय बॉलिंग मध्ये. सगळ्या काही गोष्टी दर्शवल्या जात आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे अनुभव असेल ना तर त्या अनुभवाच्या साईडने तुम्ही श्रेष्ठ अँड बेस्ट मात्र ठरू शकतात. धावफलकावर मात्र आपण बघितला तर धावा इथे आल्या 2-2 धावफलक वाढला गेलाय. आता आपण पाहिलं तर मग 21 धाव्यांची गरज आणि पाहिले आपण तर शेष असतील बॉल 7-21. 7 मध्ये 21 हा बॉल खूप निर्णायक ठरू शकतो या ओव्हरचा. हितेश पाटील यांचा स्पेल पाहिला आपण तर मग विकेट मात्र या स्पेल मध्ये 2. यश यांच्यासाठी सिक्सर साठी कौशिक पाटील कडून आपण पाहिलं तर मग 200 रुपयाचा पारितोषिक. सध्या तरी आपण पाहिलं तर मग या बॉलवर सिक्सर काही येताना दिसला नाहीये. धाव मात्र आपण पाहिलं तर मग घेतली जात नाहीये. सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग डॉट बॉल येताना पाहायला मिळते. आता 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 गड्याच्या मोबदल्यात 62. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु 2 ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली होती. त्यात नंतर आपण पाहू शकतो मध्यंतरी थोडासा ब्रेक कारण की हितेशने ब्रेक लावला. वेदांनी आपण पाहिलं तर थोडासा मोमेंटम मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर वेदांच्या ओव्हर मध्ये नक्की धावा आल्या होत्या परंतु खास करून या ओव्हर मध्ये धावा आल्या नाहीत. त्यामुळेच आपण पाहू शकतो की मॅचची स्थिती पाहते 6 मध्ये 21 धावा नक्कीच पूर्ण करायची आहेत. रोखल्या जातील की ठोकल्या जातील नेमकं घडेल काय पाहूया. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाण्याची आणि आमच्या प्रेक्षकाला गरज आहे ती म्हणजे सुंदर सुमधुर गोड गाण्याची. गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात येऊया. DJ Alpesh in the mix. खूप खूप धन्यवाद डीजे बलवंत. पाहतोय आपण शेवटचा स्पेल. फिरकीचा माऱ्यावर केलेला वार परंतु झाला नाही तडीपार. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये अक्षित आलेत. अक्षित पाटील 5 चेंडू 21 धावा. यश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे परंतु यश तर आपण पहिला नॉन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना मात्र संधी येईल तेव्हा मात्र आपण बघू शकतोय परंतु 5 मध्ये 21 अक्षित आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि बघा 5 मध्ये 21 धावा. इथे सगळं काही मात्र दर्शवावं लागेल. बलवान माची. हो क्या बात आहे. अक्षित मैदानाच्या आतमध्ये आल्या काय फटका खेचलाय. झकास बॉलला दाखवलाय. आकाश 6 धावा.
ज्याप्रमाणे अक्षित आले मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार. मॅच मध्ये आपण बघितलं तर पुन्हा एकदा पलटवार. 4 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. सध्या तरी मग बलवनवर आपण पहिला अटॅक केला, आक्रमण केलंय. 15 धावांची गरज. फ्लाईट दिली होती यावेळेला आपण पाहिलं, थोडीशी गती कमी केली होती. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल पाहतोय बलवण. याच्याकडे देखील आपण पाहिलं तर मग भरपूर अनुभव आहे. प्रथमेश भोईर यांच्याकडून अक्षितच्या प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपये. सध्या तरी आपण पाहिलं तर मग जो सिक्सर आल्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. डॉट बॉल आपण पाहिलं तर मग आता जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल. 15 इकडे आपण पाहिलं तर मग मॅच मध्ये आपण पाहू शकतोय जो पलटवार झाला होता, सिक्सर मात्र नक्कीच आपण पाहिला आला होता. जितेंद्र पाटील यांच्याकडून अक्षित साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, जे आमच्यापर्यंत जमा देखील झालाय. अक्षितने आपण बघितलं तर सिक्सर मारून 3 बॉल नक्कीच डॉट देखील केलेत. बघा मॅचचे मात्र आपण पाहिलं तर मग आशा पल्लवित केली होती, परंतु त्यानंतर आणखीन एक, परंतु लेट झाले. आता मात्र आपण पाहू शकतो की मॅच आपण पाहिली तर मग जिंकता आली नाहीये. फक्त थोडं आपण पाहिलं तर मग हे डिस्टन्स आहे ना ते कमी केलं गेलं. आणि तेच आपण पाहिलं तर जे 83 धावांचा वाटला करायचा होता, मोठा चेस करायचा होता, परंतु धावफलक पोहोचला होता 74 पर्यंत. परंतु नक्कीच चांगला खेळ पाहू शकतो आपण केला एसकेच्या टीमने. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग खास करून कौतुक करावं लागेल वेदांतच्या पारीचा. वेदांतचा खेळ आपण पाहिला तर दर्जेदार राहिला. एक आपण पाहिलं तर इम्पॅक्टफुल पारी आपल्या टेनिस क्रिकेट करिअर मध्ये आपण पाहिला. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग सध्या तरी मग चर्चा करायची झाली तर नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट